अशी जी महापालिकेच्या निमित्तानं जी आम्ही कट्ट्यांची मालिका करतोय त्यात पहिली मुलाखत तुमची होती आहे. पहिल्या गप्पा तुमच्याशी होत आहेत. आणि आत्ता जे काही महाराष्ट्रात सुरू आहे आणि खास करून भाजपमध्ये सुरू आहे, तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याकडे बघून? नाही, म्हणजे तुम्ही उमेदवारीच्या संदर्भात विचारताय? आणखीन दुसरा काय संदर्भ? नाही, अंतर्गत खूप गोष्टी चालू असतात. मग त्याही सांगा आम्हाला. त्या कट्टामध्ये सांगण्यासारख्या ज्या आहेत ते सांगेनच मी. पण तुमचा थेट प्रश्न जो आहे त्याचं थेट उत्तर आहे की मी दुःखी आहे. जे काही उमेदवारी, बंडखोरी, प्रदर्शन, सामूहिक ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करणं, त्यातले शब्द, त्याचे हातवारे, हे खूप वेदनादायी, दुःखी आहे. आणि मला व्यक्तिशः असं वाटतं की माझा पक्ष असा नसावा, म्हणजे तो नाही आहे. असा नसावा, असं म्हणजे असा नसावा म्हणजे आता उदाहरणार्थ समजा की आता उद्या असं झालं की आता 2029ला निवडणुका होत आहेत आणि त्याच्या आधी झिशान सिद्दीकी भाजपमध्ये आले आणि ऐन वेळेला तुम्हाला सांगितलं की आता आप बैठो, आता झिशान लढेल, तर तुम्ही काय आनंदानं त्यांना असं घेऊन मिरवाल? बघा, व्यक्तिशः मला विचाराल तर मी झिशान काय मुळात पक्षाचं करणार नाही, पण केलं तर कोणाचंही नाव मी ऍक्सेप्ट करेन. मी उत्तरासाठी मी म्हणत नाही, कारण आम्ही ज्या पद्धतीने पठडीतनं आम्ही आलो आहोत त्यामध्ये आम्हाला हे असू आम्ही सुखाने पत्थर पायातील हे शिकवलं आणि ते आमच्यात भिनलं आहे. माझा मुद्दा जो होता मगाचा तो हा आहे की ज्या वेळेला आमची व्याप्ती वाढते आहे आणि ती वाढलीच पाहिजे, त्यावेळेला त्याबरोबर आम्ही सगळी, जसं पायलट असतो ना, रोज लँडिंग आणि टेक ऑफ करताना तो नेहमी सगळी प्लग्स बघत असतो. हे पुन्हा बघितले पाहिजेत असं मला प्रामाणिकता वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीनं आता लोकांना मिळेल तिथं म्हणजे नेते गेले आणि जे सापडले त्या सगळ्यांना घेऊन आपल्या पक्षात घेऊन आले, अशी जी स्थिती आहे ती तुम्हाला तितकीशी रुचत नाहीये? नाही, असं मी म्हटलेलं नाही. माझा मुद्दा असा आहे की आलेल्यांबरोबर सुद्धा संघटनेच्या कार्यपद्धतीत त्यांची सहभागिता करण्यासाठी जो आमचा कार्यपद्धतीचा भाग आहे तो पुन्हा नव्याने नाविन्यपूर्ण रीतीने करायला लागेल. तो आम्ही करूच, त्यातही काही दुमत नाही. माझं स्पष्ट मत आहे की निष्ठावंत किंवा मूळ कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये, पण बरोबरीने सर्वसमावेशक होताना बिलकुल हिम्मत करून निर्णय केला पाहिजे. हे दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे. नाही, आता असं आहे की म्हणजे हे जे बोलणं आहे आत्ताचं ते दोन्ही डगऱ्यांवर पाय ठेवल्यासारखं आहे. मुळामध्ये तुम्ही ज्यांना घेताय तेव्हा